नमस्कार प्रेक्षक हो. बालपण म्हणजे निरागसता, खेळणी, अभ्यास आणि भविष्याच्या स्वप्नांची जडणघडण. पण जर या वयातच जीवनाचा खरा उद्देश उमगला, शास्त्रसिद्ध ज्ञान मिळालं, तर त्या प्रवासाची अनुभूतीच वेगळी असते. हीच प्रेरणादायी कहाणी आहे अवधूत सचिन साळुंखे यांची. नवी मुंबईतील एक तरुण जो अवघ्या 4थ्या वर्षी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतो आणि त्याच्या जीवनाला एक नवी दिशा मिळते. लहानपणीच तब्येतीच्या समस्यांमुळे हॉस्पिटलच्या चक्रा माराव्या लागणाऱ्या अवधूत यांचे जीवन अचानक बदलले. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांची तब्येत पूर्णपणे सुधारली आणि आजवर त्यांना हॉस्पिटलला जाण्याची गरजही भासलेली नाही. केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे तर अभ्यासातही त्यांच्या यशाचा आलेख सतत उंचावत गेला. मुंबईसारख्या मायानगरीत जिथे तरुणाई वेगवेगळ्या आकर्षणांमध्ये गुंतलेली आहे, तिथे एका 17-18 वर्षांच्या युवकाने आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार केला. ही एक विलक्षण गोष्ट आहे. या वयात जेव्हा इतर तरुण व्यसन, मौज मजा आणि बाह्य जगाच्या आकर्षणात गुरफटलेले असतात, तेव्हा अवधूत मात्र संत रामपालजी महाराजांच्या शिकवणींना जीवनाचा आधार बनवत आहेत. त्यांचे विचार स्पष्ट आहेत. मानवी जन्माचा उद्देश केवळ भौतिक सुख नाही तर मोक्ष प्राप्ती आहे आणि त्यासाठी योग्य मार्ग निवडला पाहिजे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास त्यांनी स्वतःच्या शब्दात उलगडून सांगितलेला आहे. नक्की ऐका. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव अवधूत सचिन साळुंखे आहे. आपण कुठून आलात? मी नवी मुंबई महाराष्ट्र इथून आलो आहे. आपण कुठल्या इयत्तेत शिकत आहात? मी आत्ता 10वी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मी 29 सप्टेंबर 2013 या साली घेतली. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यावेळेस आपलं वय काय होतं? जेव्हा मी संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतली तेव्हा मी 4 वर्षाचा होतो. संत रामपालजी महाराजांची जी आपण गुरुदीक्षा घेतली आणि आज त्यावेळेस आपण 4 वर्षाचे होतात, तर या 10-11 वर्षामध्ये आपल्याला संत रामपालजी महाराजांकडनं काय शिकवण मिळाली? गुरुजींच्या कृपेने खूप काही लाभ झालेत. आणि पहिलं म्हणजे जेव्हा गुरुजी आपल्या डोक्यावरती हात ठेवायचे तेव्हा एवढं बरं वाटायचं. जेवढं डोक्याचं टेन्शन आहे ते पूर्ण समाप्त व्हायचं. आणि जेव्हा मी 4 वर्षाचा होतो तेव्हा मला आई वडील सांगायचे माझे की जेव्हा गुरुजींची नामदीक्षा घेतली त्याच्या आधी मला 15-20 दिवसाला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागायचं. मी कमजोर होतो आणि मला सारखा आजार व्हायचा. पण जेव्हा मी गुरुजींची नामदीक्षा घेतली त्यानंतर मला एकदाही हॉस्पिटलमध्ये न्यावं लागत नाही आणि मी एकदम स्वस्थ आणि निरोगी जीवन जगतो आहे. त्याचबरोबर माझा शाळेतही विकास झाला. अभ्यासामध्ये माझी प्रगती झाली. आज माझ्या स्कूलमध्ये मला खूप काही अवॉर्ड्स पण मिळतात. प्रामुख्याने जसं सांगत आहात की तुम्ही शालेय जीवनामध्ये आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत आणि बरेचशा काही स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा ज्या काही परीक्षा आज शालेय जीवनामध्ये होत आहेत त्यामध्ये आपल्याला यश संपादन आपल्याला होत आहेत, तर हे सगळं केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे होत आहेत हे आपण कसं सांगू शकाल? जेही माझ्या अभ्यासात किंवा परीक्षेत प्रगती होते ते संत रामपालजी महाराजांमुळेच होती हे मी सांगू शकतो. कारण जेवढे माझे दुसरे मित्र आहेत ते इतर देवीदेवतांची भक्ती करतात पण त्यांच्यात एवढे चांगली गुण दिसत नाहीत. आणि माझे मित्रही मला विचारतात की तुझं एकदम अभ्यासात जास्त लक्ष असतं किंवा तुझ्या घरचं वातावरण हे चांगलं असतं. तर मी त्यांना एकच सांगतो, हे सर्व माझ्या संत रामपालजी महाराज गुरुजींमुळेच झाले आहे आणि त्यांची नामदीक्षा घेतली त्यामुळेच मला अभ्यासात ही प्रगती बघण्यात येते. शालेय जीवनामध्ये तर तुम्हाला यश मिळतच आहेत, परंतु आध्यात्मिकदृष्ट्या जर विचार केला तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कुठपर्यंत कळालं आणि संत रामपालजी महाराजांचं ज्ञान म्हणजे काय आहे नेमकं? कुठल्या गोष्टीवर ते ज्ञान देतात किंवा कुठल्या देवी देवतांची ते आज भक्ती सांगत आहेत? जे संत रामपालजी महाराज आहेत माझे गुरु, ते आपल्याला सर्व देवी देवतांची भक्ती सांगतात. ते आपल्या शास्त्रांच्या आधारे भक्ती सांगतात. जे आपले हिंदू धर्मात गीता, वेद, पुराण आहेत त्या आधारावरती भक्ती सांगतात. आता इतर देवी देवता आहेत आपल्या हिंदू धर्मात
त्यांच्याबद्दलच आपल्याला ते भक्ती सांगतात की आपण त्यांची नीट भक्ती कशी केली पाहिजे आणि शास्त्रांमध्ये काय सांगितलं आहे ते आपल्याला नीट प्रूफ आणि एव्हिडन्स देऊन सांगतात की ह्या शास्त्रामध्ये काय लिहिलं आहे किंवा जी गीता आहे आपली त्या गीतेमध्ये काय लिहिलं आहे, आपण भक्ती कशी केली पाहिजे. पण जे दुसरे संत किंवा महापुरुष आहेत ते आपल्याला गीता किंवा आपले वेद आहेत त्यांच्या आधारे भक्ती करण्यात नाही सांगत. म्हणूनच संत रामपालजी महाराज असे गुरु आहेत, कुठल्याही धर्मातील जे पण पवित्र पुस्तकं आहेत, पवित्र गीता वेद पुराण जेही पुस्तकं आहेत त्या आधारावरती भक्ती करायला सांगतात. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज जे काही धार्मिक ग्रंथ आहेत, जसे हिंदूंचं म्हणाल तर गीता आहे, वेद आहेत, मुसलमानांचं कुराण शरीफ आहे, शीख लोकांचं गुरुग्रंथ साहेब आहे, ख्रिश्चन लोकांचं बायबल आहेत, हे सर्व काही धर्मग्रंथ आहेत. हे होली बुक म्हणून आज ओळखले जातात. तर ह्या होली बुकमधूनच ते साधकाला साधना शिकवतात किंवा सांगतात. तर ह्या साधनेमुळे साधकाला काय काय लाभ प्राप्त होतात आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय लाभ प्राप्त झालेत. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला अनेक लाभ झालेत. जसं मला जीवन जगण्याचा मार्ग मिळाला, शास्त्राच्या आधारे भक्ती कशी करावी ही मला समजलं आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मला मोक्षाचा मार्ग मिळाला. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने जगण्याची कला कळाली, त्याचप्रमाणे आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळाला आणि सद्भक्ती मिळाली. तर मला हे विचारायचं आहे की आज आपलं वय बघितलं तर आज 17-18 वर्ष आपलं वय आहे आणि ह्या वयात आपण सद्भक्ती करत आहात, राहायला आपण मायानगरीमध्ये राहत आहेत. आणि जर आज समाजात बघितलं, मुंबईचं नाव घेतलं, मायानगरीचं नाव घेतलं तर डोळ्यापुढे एक चित्र येतं. तुमचा मरीन ड्राईव्ह दिसतो, त्यानंतर तुमचं दादरची चौपाटी दिसते, नाना प्रकारचे गार्डन दिसतात, लोकल दिसते. आणि ह्या अशा सगळ्या वातावरणामध्ये जी तरुणाई आहे ही बिथरली आहे, ही जोडप्यांच्या स्वरूपात फिरते आहे, मित्रांमध्ये दंगामस्ती करतात, कोणाचा बड्डे सेलिब्रेट करतात. म्हणजे अतिशय वाईट मार्गावर आज तरुणाई लागली आहे. आणि एन्जॉयमेंट, पार्टी करणे आणि नशा करणे यात ते स्वतःला सार्थक समजतात. आणि त्या विपरीत आज या वयात आपण सद्भक्तीकडे वळालात, तर हे कसं काय? सर्वात पहिल्यांदा तर माझ्यामध्ये आणि माझ्याच वयाच्या दुसऱ्या मुलांमध्ये तर हेच फरक आहे. मी गुरुजींची नामदीक्षा घेतली आहे म्हणून मी या सर्व गोष्टींपासून लांब आहे. जसं व्यसन करतात काही मुले यावर्षी, परत आपला वेळ मूव्हीजमध्ये, सिनेमा बघण्यात वाया घालवतात, इकडे तिकडे गप्पा मारण्यात, फिरण्यात वाया घालवतात. तर यामागे गुरुजींचं एकच ज्ञान आहे की आपल्याला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण तो वेळ आपल्या मोक्षच्या मार्गात वापरला पाहिजे, आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. आणि आपल्या मनुष्य जीवनाचा एकच मेन उद्देश आहे मोक्ष प्राप्त करणे. तर आपण तो मनुष्य जीवन आपण व्यर्थ कशाला घालवावं? कारण जर भक्ती नाही केली तर परत ती आत्मा त्याच मनुष्य जन्मात येणार, तेच दुःख भोगणार आणि परत त्याचा मृत्यू होऊन परत ते 84 लाख योनीमध्ये येणार. तर त्या मनुष्य जीवनाचा त्यांनी काही नीट उपयोग केला नाही. म्हणूनच आपण गुरुजींची नामदीक्षा घेतली पाहिजे, मोक्षाचा मार्गावर आपण चाललं पाहिजे आणि जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आहे आणि त्यांच्या ज्ञानावर चालून खऱ्या अर्थाने जो जीवन जगण्याची जी कला आहे ती अवगत करून घ्यायला हवी. मनुष्याचा जन्म कशासाठी झाला, त्याचा उद्देश काय आहे आणि समाजामध्ये तो कसा वागला पाहिजे, त्याचं राहणीमान कसं पाहिजे, त्याचं आचरण कसं पाहिजे, या सर्व गोष्टी आज संत रामपालजी महाराज समाजाला देत आहेत. तर अशा या ज्ञानाला जर एखादा भाविक आणि त्यालासुद्धा वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यायला पाहिजे, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? जर एखाद्या व्यक्तीला गुरुजींची नामदीक्षा घ्यायची असेल आणि भक्ती करायची असेल तर त्यासाठी सोशल मीडिया किंवा TV चॅनलवरती गुरुजींचे सत्संग चालू आहेत आणि त्या सत्संगवरती नंबरची पट्टी डिस्प्ले केली जाते. तर त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून जवळपास नामदीक्षा घेऊ शकता. नामदीक्षा केंद्र तुमच्या जवळपास एरियामध्ये चालू आहेत. जसं तुम्ही सांगत आहात की आज TV चॅनलच्या माध्यमातून जो कोणी साधक
या मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत, त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचे अनेकसे असे चॅनल्स आहेत. ते जेव्हा सत्संग प्रसारित होत असतो त्यावेळेस काही खाली मोबाईल नंबर फ्लॅश होत असतात आणि त्या मोबाईल नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या नामदान केंद्राची, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तो राहतो त्या जिल्ह्यामध्ये जे काही नामदान केंद्र आहे तिथली माहिती त्याला उपलब्ध होते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊ शकतो. प्रामुख्याने मला हे विचारायचं आहे की या गुरु मंत्रासाठी किंवा या साधनेसाठी त्या साधकाला संत रामपालजी महाराजांना किती पैसे मोजावे लागतात? संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेण्यासाठी तुम्हाला कुठलेही मूल्य किंवा पैसे द्यावे लागत नाहीत. गुरुजींची नामदीक्षा घेण्यासाठी तुम्ही मोफतमध्ये नामदीक्षा घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला भक्ती करण्यासाठी जेही सामग्री आहे ती दिली जाते. जसं भक्तिबोध पुस्तक असते, त्यामध्ये आरती असते, तेही तुम्हाला दिले जाते. त्याचबरोबर जप करण्यासाठी माळ हे तुम्हाला मोफत दिले जाते. धन्यवाद. सच साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.